नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गार्लिक नान बनवणार आहोत. गार्लिक बटर नान. यासाठी आपल्याला 2 बाउल लागणार आहेत, एक छोटा आणि एक मोठा. आपण छोटा अगोदर घेतलेला आहे. हे दूध कोमट आहे. कोमट दूध ह्याच्यात घालून घ्यायचं. अर्धी वाटी कोमट दूध घेतलेलं आहे. हा छोटा चमचा आहे, टीस्पून आहे, म्हणून मी 2 चमचे साखर घालून घेते. मोठा टेबलस्पून असेल तर 1 चमचा पण बास होईल. हा टेबलस्पून आहे. हे 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. हे 2 टेबलस्पून दही घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आपण हे साईडला ठेवून देऊया. आणि इथं मोठा बाउल घ्यायचा. आता हा मैदा घेतलेला आहे. हा 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे आपल्याला. 1 वाटी आणि अर्धी वाटी घेतला. अर्धा चमचा मीठ घालायचं. मीठ चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बेकिंग पावडर अर्धा चमचा घेतली आणि पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी सोडा घेतला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं पिठामध्ये. हे छान मिक्स झाल्यानंतर हे दूध होतं आपण मिक्स करून ठेवलेलं सगळं, ते दूध ह्याच्यामध्ये ओतायचं. पहिला स्पूनने थोडं मिक्स करून घ्यायचं, नंतर हाताने गोळा करून घ्यायचा. ॲक्च्युली ह्यानं पण छान गोळा झाला आहे बघा. हाताला थोडंसं तेल घेतलं आणि मिक्स करायचं सगळं. तेलाचा हात घेऊन गोळा छान असा मळून घ्यायचा. आणि अर्धा तासासाठी झाकून ठेवायचा. क्लिंग रॅप लावून झाकून ठेवला तरी चालेल, झाकण टाकलं तरी चालेल. आता आपण अर्धा तासानंतर बघूया. आता अर्धा तास झालेला आहे. आपण हे काढून बघूया. छान फुगलेलं आहे, एकदम फुलून आलं आहे पीठ असं. आता ह्याचे आपण गोळे करून घेऊया. हे पीठ कमीत कमी अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 3-4 तास झाकून राहिलं तरी काही फरक पडणार नाही आहे. पीठ ॲक्च्युली खूप सॉफ्ट झालं आहे, एकदम मस्त झालं आहे. आता हे गोळे बनवत असताना हे पीठ थोडंसं हललं गेलं आहे, फुगलेलं. म्हणून आता ह्या गोळ्यांना आपण परत एक 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं. हे आता परत झाकून ठेवूया आपण. 15-20 मिनिटानंतर बघूया. आता 20 मिनिट झालेले आहेत. हे आपण उघडून बघूया. एकदम छान असं गोळा फुललेला आहे. आपण त्याला जास्त हे न करता लाटायला घेऊया. गॅसवर एक दांड्याचा तवा ठेवायचा आहे. तवा निर्लेपचा ठेवायचा नाही, लोखंडी तवा असेल तरी पण चालेल. पीठ लावून थोडंसं लांबट आकाराचं असं लाटून घ्यायचा. लाटताना हलक्या हाताने लाटायचं. आता हे लाटून झालेलं आहे. आपण थोडासा लसूण आणि कोथिंबीर लावून घेऊया. इथं लसूण मी बारीक करून घेतला होता. तुम्ही तीळ, कलोंजी हे पण लावू शकता. तुम्ही गोळे करताना 6 गोळे करू नका, 5च करा. कारण हा नान आहे ना, मला थोडा पातळ वाटतो. चपातीपेक्षा थोडासा जाड लाटला पाहिजे. थोडंसं लास्टला त्याच्यावर लाटणं पण फिरवून घेऊया. गॅस थोडा मोठाच करायचा. तवा चांगला तापायला पाहिजे.
आता हे उलटं करून घ्यायचं हातावर आणि ह्याला थोडं पाणी लावून घ्यायचं, व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं सगळीकडनं. पाण्यामुळे तव्याला चिकटून बसतं ते चांगलं. आपल्याला हा नान तव्यावर चिकटवून घ्यायचा आहे. तव्यात घातल्या घातल्या लगेच बोटाने असं दाबून घ्यायचं, म्हणजे तो चिकटतो चांगला. तवा खूप तापला आहे त्यामुळे थोडासा गॅस मी मध्यम आचेवर ठेवायचा. असे फोड आले की आपण हा तवा उलटा करून गॅस मध्यमच ठेवायचा, खूप मोठा नाही, नाहीतर एकदम करपेल. हलकंसं असा शेकून घ्यायचा. बारीक बारीक असे डाग आले छान ब्राऊन कलरचे असे हे आलेत बघा. पाठीमागून असा छान असा शेकलाय, एकदम तंदूरमध्ये जसं भाजतो तसं झालेलं आहे. बटर लावून घ्यायचं, शेवटी अगदी बटर लावायचं, भाजून आपण उलटून झाल्यानंतर. अशाच पद्धतीने आपण दुसरा नान लाटायला घेऊया. तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही लाटू शकता, गोलसुद्धा लाटू शकता. आता हे उलटं करून घ्यायचं, परत पाणी लावून घ्यायचं, सेम प्रोसेस करायची. गॅस थोडा मोठा करायचा आणि हे तव्यामध्ये घालून घ्यायचं. तव्यामध्ये घातल्या घातल्या बोटानं थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे ते फुगणार नाही जास्त. असे आपल्याला फोड आलं ना, एकदम असं पुरीसारखं फुगायला नको आहे. गॅस बारीक करूया. ही पूर्ण प्रोसेस आपण गॅस बारीक मोठा असं करत करायचे. पहिला केला त्याच्यापेक्षा हा गोळा थोडा मोठा घेतला होता, हा जास्ती छान झाला बघा. आता हे उलटं करून भाजून घ्यायचं. शेकून घ्यायचं चांगलं असं गॅसवर फिरवत फिरवत. एकाच ठिकाणी धरू नका, नाहीतर तिथंच करपणार. बघा किती छान झालं. बटर लावून घ्यायचं. मागूनसा मस्त असं भाजले. अशाच पद्धतीने आपण सगळे नान करून घेऊया. सगळे नान करून झालेले आहेत. मस्त असे झालेत बघा, फ्लफी फ्लफी झालेत, सुंदर भाजले सुद्धा, सॉफ्ट झालेत एकदम छान असे. एकदम मऊसूत नाजूक असे फ्लफी फ्लफी असे छान असे नान तयार झालेले आहेत. तुम्हीही करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.